आपण बघू शकतोय सामनावीर ठरलेला आहे सौरभ. चला सौरभ आपण यायचं आहे. गोलंदाजी करत असताना 3 विकेट ज्याच्या नावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले तो सौरभ ठरतो या सामन्याचा सामनावीर. त्यानंतर आपण पाहतात आपल्या सर्वांच्या भेटीला आणखीन एक मोठा सामना येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडचा दुसरा सामना गोलंदाजी करत असताना नाणेफेकी जिंकून आपण पाहतायत जगदंब सासने टीमला आणि फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच पादिरवाडी संघ. असताना पाहिलं सौरभ या खेळाडूला आपण देतोय सामनावीराची आकर्षक ट्रॉफी आपण. आणि मी विनंती करेन आमचे आदरणीय आपण पाहतायत बाळूभाऊ वाघ यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण सामनावीराची आकर्षक ट्रॉफी जी मात्र इथे द्यायची आहे सौरभ या खेळाडूला. आपण बघतायत पालू भाऊ जे मात्र इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाऊंच्या शुभस्य आपण ही सामनावीराची ट्रॉफी जी मात्र इथे वितरित करतोय. जाऊया आणखीन एक महत्वाच्या मॅचच्या दिशेने जिथे आपण बघू शकतायत सध्या तरी मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण सासने टीमला पाहताय. पहिला चेंडू आक्रमण नोंदवलाय. मिसामिक स्ट्रोक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हर्षल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि पहिला चेंडू वरती पादिरवाडी टीमला पहिला धक्का. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतायत पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना पादिरवाडी संघाला मात्र पहिला विकेट जो मात्र इथे लागत असताना आपण पाहताय. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी यावेळेस अरुण दाखल होत आहेत. 4 षटकांचा हा देखील सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतायत. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना पादिरवाडी संघ या डाबामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती हर्षल चांगली गोलंदाजी करतो या स्पेलमध्ये. पहिला विकेट जो मात्र मिळाला या स्पेलमध्ये. ओहो यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळेल. बिमर चेंडूचा वापर गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत सध्याच्या घडीला गोलंदाज हर्षलने केलेला आहे. आणि प्लस इथे आपण बघू शकतायत एक सिंगल ही भेटली आहे. एक्स्ट्रा प्लस एक सिंगल म्हणजेच 2 धाबा इथे फलंदाजी करत असताना पादिरवाडी टीमच्या धावफलकावरती ऍड होत असताना आपण बघतोय. स्कोरबोर्डला 2 धाबा. 1 सेट इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीमधून सध्या तरी 2 धाबा मिळाल्या त्या धावफलकावरती फलंदाजी करणाऱ्या पादिरवाडी टीमला. स्ट्राईक रोटेट झाली. स्टॅकर एंडवरती विशाल यावेळेस स्टॅकर एंडला वेट केलंय. फटका यावेळेस आपण पाहतायत पॉइंटचा भरून खेळत असताना विशाल पाहायला मिळेल. क्लासिकल दर्जा. चेंडू फेकून दिलाय पॉइंट रिजन सीमारेखेच्या पलीकडे. चौकार.
आपण पाहतोय आणि त्याचमुळे इथे आता गोलंदाज चेंजिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण बघू शकतायत सध्या तरी फलंदाजी करत असताना पाधीरवाडी संघ या बॅटलमध्ये आपण पाहू शकतायत. अगदी चांगल्या पद्धतीने रन्स ज्या मात्र मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सध्या तरी धावफलकावरती आपण बघतायत पाधीरवाडी संघ स्कोरबोर्डला आपण बघू शकाल 10 हे आकड्यावरती पोहोचत असताना बॉलिंग ट्रॅकवरती थोडंसं चेंजेस झाले. पहिल्या स्पेलमध्ये हे षटक हर्षलकडनं पण पाहिलं, 2 भीमर आले. त्यानंतर गोलंदाज चेंज झाले. यावेळेस फटका चांगला आहे. बॅकवर्ड्सवर लेग फाईन स्वीपला बीट केलंय आणि आता चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड्सवर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबात चौकार. चौकार येतोय धावफलकावरती आपण बघू शकाल. यावेळेस 14 धावेवरती फलंदाजी करणारा पाधीरवाडी संघ या बॅटलमध्ये आपण बघताय बॅटिंग करत असताना मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा. त्यानंतर या मैदानाची चर्चा भरपूर मोठ्या प्रमाणात होत असताना आपण बघू शकतायत. हे जे मैदान आपण बघू शकतायत खास करून या स्पर्धेसाठी आम्हाला मिळालं गेलं आहे. इनामपुरीचे गोड व्यक्तिमत्व आपण पाहतायत. कुणालजी गजानन पाटील, त्याचबरोबर गजानन बाळाराम पाटील, त्याचबरोबर परशुराम बाळाराम पाटील, त्याचबरोबर आपण पाहतायत मारुती बाळाराम पाटील आणि त्याचबरोबर आपण बघू शकता अंगददादा पाटील आणि संतोषदादा बाळाराम पाटील या सर्वच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून हे मैदान मिळालंय. आणि आज ताटामाटाचा चषक जो मात्र आपण भरपूर चर्चेचा पाहतोय. फटका जबरदस्त होता. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर कपटीच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलाय. अरुण या फलंदाजाच्या बॅटमधून पहिला ओव्हर टीमला धक्का नंबर 2. विशालचा खेळीचा अंत. विकेट. महत्वाचा विकेट यावेळेस मिळतोय जगदंब सासने टीमला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज चैतन्य इथे या स्पेलमध्ये आपण बघू शकतायत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय दिनेश इथे दाखल होत आहेत. राईट हँडर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला फटका चांगला यावेळेस दिनेशच्या बॅटमधनं. समोर प्रोटेक्शन झोन आपण पाहतायत मिड विकेटला अवेलेबल बघायला मिळतोय. सिंगल मेल सिंगलच्या साह्याने दाफलकावरती आपण बघतायत पाधीरवाडी टीम यावेळेस 21 या दाफलकावरती पोहोचती आहे.
चॅलेंजिंग लक्ष बडवलं जाईल का पादिरवाडी संघाकडून. महत्त्वाचा सेट फलंदाज विशाल देखील पवेलियनच्या क्षेत्रामध्ये दाखल झालाय आणि सध्या सासने टीम गोलंदाजीमधून नक्कीच चांगल्या गोलंदाजीची प्रात्यक्षिक नोंदवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चैतन्य ऑन बॉलिंग मार्क. यावेळेस आणखीन एक सफल विकेट. फलंदाज बॅटिंग करत असताना अरुण बाद. अजून एक विकेट पादिरवाडी टीमला. तिसरा विकेट यावेळेस गमवत असताना पादिरवाडी या सामन्यामध्ये बघता आहोत. गोलंदाजीमध्ये चैतन्य इथे या स्पेलमध्ये मात्र वेगाचा भरपूर वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः वेगवान गोलंदाजी करणं देखील इतकंही सोपं नसतं. पूर्णपणे जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये शरीराची ताकद जी मात्र मैदानामध्ये झोकत असताना आपण पाहताय चैतन्य या गोलंदाजाला. आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 विकेट आल्यात, एक डॉट बॉल आला, एक सिंगल खर्च झाली आहे या स्पेलमध्ये चैतन्यच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल कनेक्शन यावेळेस बॅटच्या थोडासा बाहेरच्या एजला होत असताना आपण पाहताय सिंगलचा प्रयत्न होतोय. स्वीपर तडम्यांमध्ये थोडासा एक्स्ट्रा थ्रो जो मात्र यावेळेस होत असताना बघायला मिळतोय. एक सिंगल यावेळेस मिळतीये धावफलकावरती फलंदाजीमध्ये पादिरवाडी संघाला आपण पाहताय. 3 विकेट 22 या धावफलकावरती. सासने संघ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पण चैतन्याच्या या स्पेलमध्ये भरपूर मोठं कमबॅक होत असताना पाहतोय. पहिल्या स्पेलचा विचार केला तर त्यामध्ये 20 धाबा आल्या होत्या. या षटकामध्ये चैतन्याने जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2च दिल्यात. म्हणजे इथे भरपूर चांगली भागीदारी जी मात्र गोलंदाजीमधून या स्पेलमध्ये दाखवतोय चैतन्य. पुढे ठेवलं यावेळेस दिनेश साखरेंना. स्वीट साऊंड खोलायचा होता परंतु आपण पाहतायत उंची जास्ती अंतर कमी आणि ते कमी अंतर फलंदाजी करत असताना दिनेशला ठरत आहे नक्कीच नाराजगी. विकेट फलंदाज दिनेश बाद. दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना आपण पाहताय. 2 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकावरती आपण बघाल पादिरवाडी संघ 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटतीये. 11.00च्या धावगतीने आतापर्यंत या डाबामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पादिरवाडी संघ पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये चैतन्याची खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. विकेट टेकिंग स्पेल आपण बघितलं जगदंब सासने टीमकडून. 2 षटकामध्ये आतापर्यंत सध्या तरी भरपूर चांगला खेळ जो मात्र इथे सावरत असताना सासने टीमला देखील आपण बघतोय. परंतु अजून देखील 12 चेंडूचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आपण शेष बघतोय आणि या 12 चेंडूमध्ये अशीच फलंदाजी राहिली तर पादिरवाडी संघ जरूर एक चांगलं टार्गेट उभारू शकतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सागर दाखल होत आहेत. आउटसाइड द ऑफस्टिक हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू पुन्हा फेकावा लागेल. यस सॉफ्ट सिग्नल पंचांचा इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय. परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमने इथे पंचांच्या निर्णयाला खरं तर चॅलेंज केलंय. रेफर केलं जात आहे, चेक केलं जाईल. टेक्निकल रूममध्ये आपण हा डिसिजन थोडासा पेंडिंग झोनमध्ये बघतोय. रेफर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी आपण बघू शकतो हा चेंडू सेफ झोनच्या बाहेरनं ट्रॅव्हलिंग करतोय. बॅटर कोणत्याच पद्धतीने हलचल करत नाहीयेत. बरोबर आपण बघतायत व्हाईट बॉल. खराब चेंडू जो मात्र यावेळेस फेकत असताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज सागर. धावफलकावरती आपण पाहतायत 23 धाबेवरती फलंदाजी करणारा पादिरवाडी संघ. ओहो यावेळेस थोडीशी लाईट लेंथ चेंजेस केली आहे. लेंथ थोडीशी मागे आणतायत गोलंदाजी करत असताना सागर. यस डॉट बॉल.
सुरुवात खराब झाली आहे, परंतु शेवट चांगला होईल या स्पेलचा हेच सांगतायत गोलंदाजी करत असताना सासने टीमचे सागर हा गोलंदाज. हो, स्विचित खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतायत अनिकेत हा फलंदाज जो मात्र सध्या तरी भरपूर अनसक्सेस फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाला धावेची गरज आहे, परंतु सध्या आपण बघतायत बॅटवरती चेंडू येत नाहीयेत. या मॅच मध्ये फलंदाज अनिकेतच्या बॅटवरती पुढे ठेवले यावेळेस मिस्टामिक स्टोक बॅटची एंडिंग फ्लोची टॉप एज स्वीपर थर्ड डाऊन दी बॉल सेलिब्रेशन बनेल सासने टीमचं. विकेट लागतोय पादिरवाडी टीमला. अनिकेत आउट. बघायला मिळाली आहेत. फटका चांगला आहे, फटक्यामध्ये वजन धावा मिळतील अर्धा डझन. यस षटकार. चांगला फलंदाज निलेशच्या बॅटमधनं आपण पाहिलं. यावेळेस लाईन लेंथ मध्ये थोडस चेंजेस केले गोलंदाज सागरला आपण पाहताय. डॉट बॉलचा इस्तेमाल इथे सध्या तरी होत असताना जगदंब सासने संघाकडून आपण बघू शकतोय. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठ्या लक्ष्याचा पाठला करणारा संघ आपण सासने टीमला या बॅटलमध्ये खेळत असताना पाहताय. सागरचा हा देखील चेंडू चांगला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये आपण संपन्न होत असताना पाहताय. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करत असताना पादिरवाडी संघ आपल्याला बघायला मिळतोय. 5 विकेटच्या नुकसानात 29-29. तीन ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपण संपन्न झालेला पाहतायत. लास्ट ओव्हरचा खेळ जो सध्या तरी शिल्लक राहिलाय. शेवटच्या स्पेलमध्ये बॉलिंगसाठी गोलंदाज तेजस इथे इंटर होत असताना आपण पाहताय. या बॅटलमध्ये सध्या जगदंब सासने टीम कडून शेवटचं षटक आहे. इथे जास्ती धाबेचं मानस ठेवावं लागेल फलंदाजी करत असताना पादिरवाडी टीमचा फलंदाजांना, कारण विसरून चालणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये तब्बल 84 धाबेचा पाठला करणारा संघ कोणता असेल तर तो संघ सासने टीम आहे. आणि सध्या आपण पाहतायत सासने संघासमोर खेळत असताना पादिरवाडी संघ 3 ओव्हरमध्ये 29 वरती पोहोचलाय. ओहो, यावेळेस मैदानामध्ये आपण पाहताय फलंदाजाचा रीच मध्ये चेंडू आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जबरदस्त झेल मोजून आणि मापूनच हा झेल पकडलाय. आणि मॅच मध्ये अजून एक शांतता. फलंदाज बाद. विकेट. इथे सध्या तरी आपण पाहताय पादिरवाडी संघाने 6वा नवीन बॅटर मैदानामध्ये या क्रीज वरती दाखल होत असताना आपण बघतायत मनीष इथे दाखल होत आहेत. मनीष मैदानामध्ये इंटर झाली आहेत. फलंदाजी मधून आपण बघतायत निम्मे तो संघ पादिरवाडी संघाचा पवेलियन क्षेत्रामध्ये इंटर झालेला आपण पाहिला आहे.
6 विकेट गमावलेत म्हणजे फलंदाज भरपूर बाद होत असताना आपण पाहिले त्या डाबामध्ये पादिरवाडी संघाचे. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो, यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. लाईन लेंथ थोडीशी चुकीची पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टिक हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स मिळते. एक्स्ट्राच्या बढतीने धावफलकावरती पादिरवाडी संघ यावेळेस डबल डिजिट आपण बघतायत 30 या धावफलकावरती मात्र सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे. मोठं बॅटल सुरू आहे. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानामध्ये आपण एन्जॉय करतोय, ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना जगदंब सासने टीमचा खेळाडू तेजस इथे हे शेवटचं षटक फेकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे ठेवले यावेळेस इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहतायत एक साखावर तिकडे लौकिक होता, परंतु सध्याच्या घडीला थोडीशी चुकी झाली. प्रोटेक्शन झोन लॉंग ऑफचा फिल्डर तिथे आपण पाहतायत बॅकअप साठी अवेलेबल पोहोचलाय आणि खेळपट्टीवरती आपण बघतायत यावेळेस 3 धाबेचा प्रयत्न करत असताना सक्सेस शोधलाय. 3 धाबा मिळत आहेत. धावफलकावरती पादिरवाडी संघ यावेळेस झपाट्यामध्ये धावफलक पुढे जात असताना आपण बघतायत 33 या धावफलकावरती 33 धाबा धावफलकावरती आहेत. भरपूर मोठं बॅटल जे मात्र मैदानामध्ये सध्या खेळलं जात आहे. या सामन्यामध्ये या दोन्ही टीम कडनं बेटर वर्सेस असं युद्ध जे मैदानामध्ये आपण बघू शकतोय या दोन्ही संघाच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये थोडस चेंजेस झाले. स्टॅकर एंडला निलेश बघायला मिळत आहेत. एक आक्रमण जरूर आहे निलेशच्या बॅट मधून आणि आणखीन एक आक्रमण होईल. निलेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टोल करतोय आणि फुल टोल वसूल करत असताना बॅकवर्ड स्वर्लेग सीमारेखेच्या पलीकडे षटकार 6 धाबा. चांगला खेळ या मॅच मध्ये फलंदाज निलेशच्या बॅट होत असताना. ओ, यावेळेस प्रेशर आहे गोलंदाज तेजस वरती. आउटसाइड ऑफ स्टिक हा चेंडू आपल्याला बघायला भेटतो. एक्स्ट्रा चेंडूचा वापर या स्पेल मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती पादिरवाडी संघ 40 या आकड्यावरती आपण पाहताय. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर आपण बघू शकतायत 2 अतिरिक्त चेंडू टाकले आहेत. एक विकेट मिळाल्या, त्यानंतर एका चेंडूवरती 3 धाबा आल्यात, एका चेंडूवरती 6 धाबा आल्यात, म्हणजे एकूण 11 धाबा मिळालेल्या आपण बघतायत फलंदाजी करणाऱ्या पादिरवाडी संघाला या स्पेल मध्ये. हा चेंडू चांगला आहे. तेजस मैदानामध्ये सध्या आपण पाहतायत गुडलेंड स्पॉटचा इस्तेमाल या चेंडूवरती करत असताना आपल्याला बघायला भेटतोय. डॉट बॉल येतोय समोर ऑपोजिट निलेशच्या विरोधात. हा चेंडू चांगला ठरवलाय गोलंदाज तेजसने. 40 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप मोठं बॅटल मैदानामध्ये खेळलं जाते सासने टीम कडून इथे पादिरवाडी संघाच्या विरोधात. हाफ ट्रॅकर होता यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवरती कनेक्शन नाही. हो, यावेळेस एक्स्ट्रा थ्रो मैदानावरती आपण पाहतायत जिथे 1 होती तिथे आता रूपांतर बनतंय. 3रीचा प्रयत्न केला जाईल. आणा करता मैदानामध्ये आपण बघतायत 2+1 विकेट मैदानामध्ये फलंदाजी करत असताना विकेट सॅक्रिफाइस होतीये. 2 धावा इथे मिळतील. करणारा पादिरवाडी संघ या धावफलकावरती मात्र इथे पोहोचलेला आपण पाहताय. या डाबामध्ये विकेट सॅक्रिफाइस केलाय. मॅच मध्ये सध्या खेळपट्टीच्या आतमध्ये आपण बघताय तेजस या स्पेल मध्ये भरपूर मोठं षटक ठरवत असताना आपल्याला बघायला मिळालाय. 13 धाबा आतापर्यंत या स्पेल मध्ये खर्च करत असताना तेजस या गोलंदाजाला आपण पाहिलंय जगदंब सासने टीम कडून. आणि इथे या वन साइड इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना पादिरवाडी संघ जर पाहिला तर हळूहळू जर पाहिलं तर भरपूर चांगल्या टोटलच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला फटका चांगला, एक क्षेत्ररक्षक मिस आणि आता शेवट होईल गोड. फलंदाजी करत असताना यावेळेस पादिरवाडी संघाला मिळतील 4. पहिलं सत्र होते सभा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीमध्ये आपण पाहिलंय पादिरवाडी टीमला ज्यांनी बनवलेले आहे त्या म्हणजेच 46 आणि 47 धाब्याचा पाठला करत असताना पाहायला मिळेल तो म्हणजेच जगदंब सासने टीम. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. डीजे
महत्वाची सूचना ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आपण बघू शकतायत जय हनुमान शिरवली टीमचे कॅप्टन्स, त्याचबरोबर आपण बघू शकतायत बजरंग ब्लास्टर्स माणिवली टीमचे कॅप्टन्स. प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. जी स्पर्धेची आपण फॉर्मॅलिटीज पाहताय ती नक्कीच कंप्लीट करायची आहे. अगदी आपण पाहतायत सामन्यामध्ये 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 47 धावेचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच आपण बघू शकतायत जगदंब सासने संघ. चला फलंदाज इंटर करायचे सासने टीम. पहिल्या डाबामध्ये फलंदाजी करत असताना आपण पादिरवाडी टीमला बघितलं ज्यांनी विकेट्स जरूर गमावल्या होत्या, परंतु दाबा देखील चांगल्या पद्धतीने बनवत असताना आपण पाहिलंय. 46 बनल्यात, त्यानंतर 47 धाबेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आज 47 धाबा चेसिंग करत असताना सेकंड 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जगदंब सासने क्रिकेट संघ. सायंकाळचं सत्र आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतायत या मैदानावरती हे रनचेस सक्सेस होईल का हे देखील पाहायला मिळेलच सासने संघासाठी. फलंदाज यावेळेस मैदानामध्ये रवाना होत असताना आपल्याला बघायला मिळतील सत्तेचाळीस धावेचा पाठला मैदानामध्ये केला जाईल जगदंब सासने टीम कडून. फलंदाजीमध्ये कमलेश आतिश हे दोन खेळाडू इथे दाखल होत आहेत. आजच्या दिवसामध्ये या संघाची भरपूर उल्लेखनीय चर्चा राहिलेली आपण पाहिली आहे. भरपूर चांगलं क्रिकेट जे मात्र आज या टीमने आपण खेळत असताना बघितलं जरूर, परंतु या सामन्यामध्ये तसाच खेळ होईल का हे देखील पाहायला मिळेलच. कारण प्रत्येकी क्षण आणि प्रत्येकी वेळ ही माणसासाठी सारखीच नसते. कधी वेळ तुमच्यासाठी वाईट असेल, कधी वेळ तुमच्यासाठी चांगली असेल. आणि या मॅच मध्ये आपण पाहतायत 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 47 म्हणजे 47 धावेचा पाठला इथे नक्कीच करण्यासाठी क्रिकेटच्या रणांगणामध्ये दाखल होत असताना हे दोन फलंदाज कमलेश आतिश इथे दाखल होत आहेत. कमलेश स्टॅकर एंडला बघायला भेटतोय, आतिश नाव स्टॅकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी अक्षय दाखल होत आहेत पादिरवाडी टीम कडून. सामन्याचं दुसरं सत्र सुरू. ओहो, पहिला चेंडू डायरेक्टली जर पाहिले तर हा चेंडू फलंदाजापासनं थोडासा लांब ठेवलाय. बॅटिंग करत असताना सध्या कमलेश खेळपट्टीवरती आपण पाहताय सासने टीमचा पहिला चेंडू डॉट. अप्रतिम घडलेले आपण पाहताय या षटकाचे गोलंदाज अक्षय कडून. स्टार्ट करतर अशा पद्धतीचं असणं भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट असते आणि इथे आपण पाहताय त्याच गोष्टीवरती सध्या काम केलं गोलंदाजी करत असताना अक्षय या गोलंदाजाने. पहिला बॉल डॉट. मोठा सामना इथे मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. गोलंदाजीमधून पादिरवाडी संघ सध्या जर पाहिलं तर चर्चा भरपूर चांगली करेल. पहिल्या P1 मध्ये गोलंदाजी करत असताना अक्षयचं हे षटक जर पाहिलं तर दोन चेंडूवरती भरपूर सुरळीत पाहायला मिळतंय. काही चेंडू वापरले आहेत. पहिला चेंडू पुढ्यातला होता, त्यानंतर हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा मागे ठेवला. इनसाइड आउटला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज कमलेश तिथे अनसक्सेस राहिला आणि दोन चेंडू अक्षयचे चांगले आलेत. ओ, कमी गतीचा बॉल, त्यानंतर गती ओळखत असताना फलंदाज कमलेश शॉर्ट पॉइंटच्या आतमध्ये चेंडू ढकलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मेल फलंदाजी करत असताना जगदंब सासने क्रिकेट संघाचा धावफलक यावेळेस खुलासा होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव धावफलकावरती, सिंगल धावफलकावरती ऍड झाली आहे. सामन्यामध्ये सध्या तरी 47 धावेचं लक्ष जे मात्र अगदी चेसिंग करत असताना सासने टीम आपली फलंदाजी मधून हे दोन खेळाडू दाखल झाले आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न मिस्टामिक सोक. ओहो, बडी मछली जाल में फलंदाजी करत असताना आपण पाहतायत आतिश हा खेळाडू परदेल बॅक टू द पेव्हिलियन. लागतोय धक्का पहिला. एक वरती पहिला विकेट जगदंब सासने टीमला. डीजे
गुड इज ए मॅच सध्या तरी जर पाहिले तर आपण पाहतायत कठीण होत असताना पाहायला मिळेल सासने संघासाठी, कारण इथे विकेट जो एका धावेवरती असताना लागत असताना आपण पाहिलं नवीन बॅटर सागर इथे दाखल होतोय. सागर हा खेळाडू आज सासने संघासाठी भरपूर चर्चेचा खेळाडू आहे आणि आता आल्या चर्चा करायला भाग पाडलाय फलंदाज सागरने. येतोय पॉइंट कव्हर रिजन सीमारेखेच्या पलीकडे सागरच्या बॅटमधून नेत्रदीपक फटका चौका. आक्रमकतेचं रूप यावेळेस सागरच्या बॅटमधनं आपण पाहिलेले. सध्या तरी फलंदाजी करत असताना सागर हा एक चांगला खेळाडू आहे, थांबणं फार गरजेचं आहे आणि इथे आपण पाहतायत सन्मान देत असताना यावेळेस मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला बॅटर सागर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एक ची सांगता जी मात्र इथे होत असताना आपण पाहिली आहे. अक्षयचं पहिलं स्पेल जर पाहिलं तर आपण 5 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले पादिरवाडी संघाकडून. एक विकेटही मिळालाय आणि अपोजिट जगदंब सासने संघ आपण पाहतायत पहिला स्पेल मध्ये फलंदाजी करत असताना 47 धावेचा पाटला जो गर्दी आहे त्यामध्ये 5 धावेवरती पाहायला मिळतोय. आपण पाहतायत पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा डॉट, म्हणजे एकूण 3 चेंडू डॉट या ओव्हरमध्ये येत असताना आपण पाहिलेत पादिरवाडी टीमच्या अक्षय कडून भरपूर चांगली चर्चा राहिली. इक्वेशन थोडंसं बदललेलं आपण पाहतोय. 18 चेंडूचा खेळ इथे शेष आहे आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहतोय अजून देखील 42 धावेची गरज बघायला भेटली आहे. सामना जबरदस्त पाहायला मिळेल. सासने संघ या सामन्यामध्ये रनचेस करत असताना थोडासा पहिला ओव्हर मध्ये आपण शांत खेळ करत असताना पाहिलाय आणि आता सध्या तरी सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज दिनेश येतात बॉलिंग ट्रॅक वरती. कमलेश ठाकरेला पाहायला मिळतील. बरोबर आपण बघताय बॅकफुटला जाऊन पंच केलं. पॉइंट रिझन मध्ये फटका एक्झिक्यूट करत असताना बॅटर कमलेश होता. मिळाली जातीय सिंगल. संतुष्ट गतीचा फटका मैदानामध्ये बॅटर कमलेशच्या बॅटमधनं आपण पाहिलाय आणि या सिंगलचा सायड दाफलकावरती सध्या 6 धावा दाफलकावरती सागर मैदानामध्ये खेळपट्टीच्या समोर येणारा चेंडूचा सामना करतोय. हो आपट्याकर होता, खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅटच्या करतर मिडलिंग क्षेत्रामध्ये हा फटका बनला नाहीये फलंदाज सागरच्या. फाईन लेग क्षेत्रामधून बटुरली जाते. पुन्हा एकदा इथे एक सिंगल दाफलकावरती सासनी संघाला पण पाहतायत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 या दाफलकावरती. पादिरवाडी संघ आज या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट खेळत असताना पण आतापर्यंत नक्कीच गोलंदाजी मधून देखील बघतोय. चांगलं क्रिकेट करावं लागेल पादिरवाडी टीमला देखील या बॅटल मध्ये. पुढे ठेवलंय स्टेप आउट करत असताना ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत गेंद आला 17 का ताला, दूर दूर मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. सिक्सर. फलंदाज कमलेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. दाफलकावरती जगदंब सासने संघ यावेळेस आपण पाहतायत थोडस वेगाचा प्रतिबिंब जे मात्र वापरत असताना आपण पाहिले या 6च्या मदतीनं 13 धावा दाफलकावरती कमलेश. ओहो कमलेश आलाय आणि कमलेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चाहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक लॉफ्टेड हिट मिड विकेटला क्लिअर केलंय. अजून एक आसमानी टोला षटकार. ग्रेट फलंदाजी मैदानामध्ये सध्या तरी बॅटिंग करत असताना कमलेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला भेटली आहे. सागर आणि कमलेश हे 2 खेळाडू सासने टीम कडून सध्या या मॅच मध्ये खेळत असताना बघायला भेटत आहेत. 19 धावा दाफलकावरती आहेत. दिनेशच्या विरोधात आक्रमकता बनतीये. क्रॉस बॅटर स्ट्रोक फटका हवेत पाहायला मिळतोय. संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड सोलेक्टचे आहेत. डाऊन दी बॉल पकडला जाईल. साबडामध्ये मेल सेट फलंदाजाचा विकेट. पादिरवाडी टीमला बॅटर कमलेश आउट.
आक्रमण करत होता फलंदाज मैदानावरती कमलेश, परंतु कमलेश वरती देखील सध्या तरी वाईट वेळेचं सावट जे मात्र येत असताना आपण पाहिलं. सासने टीमला आशेची किरण बनत होती. 2 आक्रमण सक्सेस राहिले होते. तिसरीचा प्रयत्न केला, परंतु तिथे अधुरी कहाणी जे मात्र बनत असताना आपण पाहिली आहे. 19 धावा दाखल करत असताना 2 विकेट इथे गमावल्या जातात जगदंब सासने संघाकडून. इथे या सामन्यामध्ये आपण पाहताय तर थोडंसं वापसीमंत खेळ करत असताना पादिरवाडी संघ. दिनेश या स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. 14 धावा खर्च केल्या त्या स्पेलमध्ये आतापर्यंत दिनेश या गोलंदाजाने. सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे. नॉकआउटचा खेळ मैदानामध्ये आपण बघतोय. लीग स्टेज नव्हे तर इथे नॉकआउट स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे आठवतात त्यावेळेस बॅटची टॉपेज मिळाली आहे. इनसाइड आउट आपण बघताय. दरम्यान स्वीप मध्ये कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. खाली एरियामध्ये हा चेंडू इंटर क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे आपण पाहतायत चॅलेंज करून हा चेंडू अडवत असताना आपल्याला बघायला भेटतायत. खेळपट्टीवरती बघायला मिळतील या चेंडूवरती सध्या तरी 2 धावा. सध्या तरी आपण पाहतायत खेळपट्टीच्या आतमध्ये दुसरं षटक संपन्न झालेलं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये जगदंब सासने संघ आपण बघतायत 21 या धावफलकावरती. येणारी इक्वेशन आपण बघताय 12 चेंडू आणि 26 धावा. आपण बघतोय रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो प्रति ओव्हर मागे जर बघायला गेले तर 13.00 होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आपण बघताय मॅच मध्ये जगदंब सासने संघ देखील फलंदाजी करत असताना भरपूर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. खास करून या मॅच मध्ये आपण बघताय तर सागर एक चांगला खेळाडू आहे सासने टीमचा. तो फुल टच मध्ये दिसतो. चला कॉपरेट करा. वेळेसाठी आपण बघताय पादिरवाडी टीम अजून महत्त्वाचा सामना एक आपल्याला संपादित करायचा आहे आणि त्यासाठी आपण थोडंसं इथे वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जर तुम्ही अधिकचा वेळ घेत असाल तर कदाचित शेवटचा सामना जो आपण पाहतोय तो तुम्हाला कमी ओव्हरचा खेळायला मिळेल. त्यामुळे नक्कीच ही देखील गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. 12 चेंडू 26 इथे आपण पाहता या सामन्याचं इक्वेशन फलंदाजी करत असताना जगदंब सासने संघासमोर बघायला मिळेल. फिल्डिंग मध्ये चेंजेस केलंय. समोर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निलेश ऑन बॉलिंग मार्क वरती यावेळेस दाखल होतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज सागर स्ट्रायकर एंडला अट्रॅकर बॉल यावेळेस ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक होता. बनेल दर्शक आणि दर्शक होईल या चेंडूचा दिबाना. चेंडू जातोय ऑन साइड सीमारेषेच्या पलीकडे. सागरच्या बॅटमधून चौकार. बिग हिट सक्सेसफुल अँड पॉवरफुल स्टेट हिट आपण पाहताय विषय एरियामध्ये बॉलर झोनला येतोय. इट्स अ मॅक्सिमम मल्टीजिट हिट षटकार. षटकार आलाय दाफलकावरती आपण बघतायत जगदंब सासने संघ 2 विकेट जरी गमावले असेल तरी सुद्धा आज प्रेक्षकांची मन खरं तर हलती डुलती टेबल असणारा बॅटर सासने टीमचा आपण पाहतायत. सध्या तरी मैदानामध्ये सागर हा खेळाडू खूप चर्चेमंत खेळ करतोय. 31 धावा दाफलकावरती सामन्याचं इक्वेशन मात्र भरपूर जवळ आलेलं आपण बघताय सासने संघासमोर. 10 चेंडू 16चं इक्वेशन आपण या बॅटल मध्ये पाहताय. सध्या तरी चेसिंग करत असताना सासने संघाच्या समोर. चला वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच सामना सुरू करायचा. ब्रदर स्पोर्ट्स या .in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट होत असताना आपण बघतोय. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आज नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस जी मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आज आपण बघताय हा दुसरा दिवस MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा दिवस क्रमांक 2. आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहताय नक्कीच आज भरपूर चांगल्या मॅचेस जे मात्र आपण सर्वांनीच पाहिल्या आहेत.
चला वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच वेळेसाठी कॉपरेट करा दोन्ही टीम्स. महत्वाचा आजचा अंतिम सामना देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 10 चेंडू आपण पाहतायत, 16 धावेचं इक्वेशन बघायला मिळत आहे. फलंदाज सागर या सामन्यामध्ये सध्या फुल टच मध्ये दिसून येत असताना आपण पाहिलाय. या बॅटल मध्ये पुढ्यात ठेवलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सागरने. हा चेंडू जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा खेळपट्टीच्या खाली राहतोय. त्यानंतर फलंदाजाचा जर पाहिलं तर बॅटच्या रिदम मध्ये हा चेंडू येत नाही आणि त्यानंतर गोलंदाजाला मिळतं यश. डॉट बॉल. पादिरवाडी संघ देखील कमी नाहीये. पादिरवाडी संघ देखील या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर चर्चेत राहिलेला संघ आहे आणि हा चर्चा होईल का या मॅच मध्ये. हो पुढ्यात ठेवलंय. ज्या सागरने या सामन्याची कलात्मकता मोडली आहे त्याच सागरच्या विरोधात आता गोलंदाजी करत असताना पादिरवाडी संघ थोडस गेम प्लॅन आखत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खिड एक डॉट बॉल. सुरुवातीला जर पाहिलं तर 12 चेंडू 26 होत्या, त्यामध्ये 2 आक्रमण आपण पाहिली आहे. त्यानंतर या षटकामध्ये 2 चेंडू डॉट येत आहेत आणि आता सामना 8 चेंडू 16 धाबा. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं. होईल का या मॅच मध्ये. हो यावेळेस आक्रमण करायचं होतं. बॅटवर त्याबद्दल कनेक्शन बनलं नाहीये. फलंदाज सागरच्या बॅटवरती दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. धाबाची संधी आहे आणि इथे सध्याच्या घडीला अगदी गमवला जाईल विकेट. फलंदाज बाद. विकेट तिसरा लागतोय फलंदाजी करत असताना. इथे सध्या तरी सासने संघाला आपण बघतायत 32 वरती 3 विकेट अशा पद्धतीची परिस्थिती सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या सासने टीमची आपल्याला बघायला मिळतीये. पादिरवाडी संघावरती थोडंसं संकट आहे कारण सामन्यातील सेट फलंदाज आपण बघताय खेळपट्टीवरती अजून देखील दिसतोय. सागर मैदानामध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत इथे धोका बनवू शकतोय. फलंदाजी करणाऱ्या आपण बघतायत पादिरवाडी टीमला 7 चेंडू 15 धावेची आवश्यकता आपल्याला बघायला भेटतीये. ओहो यावेळेस खराब चेंडूचा वापर गोलंदाजी करत असताना पादिरवाडी टीमचे गोलंदाज निलेश करतायत. बरोबर आपण बघाल एक्साच्या बढतीने धाफलक पुढे जात असताना सासने संघ 33 या धाफलकावरती आपण बघू शकतोय. 33 धाबा धाफलकावरती 7 चेंडू 14 धाबा. या चेंडूवरती जर आक्रमण बनलं तर नक्कीच इक्वेशन जवळ येईल आणि हा चेंडू जर चांगला टाकला तर हा सामना पुन्हा एकदा पादिरवाडी संघासाठी चांगला होऊ शकतोय. परंतु मैदानामध्ये फलंदाज आहे सागर आणि सागर म्हणतोय की आलातांच्या समोर मला झुकायचं नाहीये तर सिद्ध व्हायचंय. आणि यावेळेस ऑन साइडला येत असताना परफेक्ट मिडलिंग टायमिंग गोइंग ऑन येतोय षटकार. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा फटका फलंदाज सागरच्या बॅटमधून आल्या. धाफलकाचा वेग जो मात्र गतिमंत होत असताना आपण पाहताय 39 धाबा धाफलकावरती सध्या तरी आपण पाहताय. इथे फलंदाजी 6 चेंडू आणि इक्वेशन आपण बघतायत 8 धाबा या मॅच मध्ये अजून देखील आवश्यक आहेत जिंकण्याकरिता. आपण बघाल टीमला 6 बॉल 8 धाबा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी पादिरवाडी संघाकडून विशाल इथे दाखल होत आहेत ऑन बॉलिंग मार्क वरती. चर्चा होईल का या सामन्याची. शेवटच्या स्पेल मध्ये डिफेन्स इक्वेशन बनेल का. गोलंदाजी करत असताना पादिरवाडी संघाच्या विशाल कडून एक चांगला खेळाडू आहे. फलंदाजी मधून भरपूर चांगला खेळ त्याने नोंदवला होता पादिरवाडी संघासाठी. परंतु आता गोलंदाजी मधून इथे अगदी आपण बघू शकताय तर चर्चा करायची आणि अगोदरच्या सामन्यामध्ये देखील दादा त्याने डिफेन्स केला होत्या. हा चेंडू आपण पाहता आउटसाइड ऑफ स्टिक. खराब चेंडूचा इस्तेमाल गोलंदाज विशाल करतोय. एक्साच्या बढतीने धाफलक 40. आता 6 चेंडू 7 धाबा. जगदंब सासने संघ या सामन्यामध्ये थोडासा आपण बघतायत जिंकण्याच्या दिशेने जास्ती पद्धतीमध्ये या बॅटलमध्ये आपल्याला दिसून येतोय.
त्यानंतर गोलंदाजी करत असताना पादिरवाडी संघ या सामन्यामध्ये एकच सांगत असेल की विशाल या धावा तुला कशा तरी डिफेन्स करायच्या आहेत. ऑन साइडला फटका चांगला एक क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत. मिड विकेट झोन मध्ये अलोंदी कार्पेट फटका होता, मिळाली जातीय सिंगल. सासने क्रिकेट संघ धावफलकावरती आपण बघतायत 47 धाबेचा पाठला करत असताना 41 वरती आणि आता मॅच मध्ये 5 चेंडू 6 धाबेची गरज. ओहो 5 चेंडू 6 धाबा, सामना संपला नाहीये. गोलंदाजी करत असताना बेटर वर्सेस बेटर असं युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. एका साइडनं पादिरवाडी संघाचा बेस्ट खेळाडू आपण बघतायत विशाल आणि त्यानंतर सासने टीमचा बेस्ट खेळाडू आपण बघतायत सागर. या दोन खेळाडूंमधून बनलेली मोठी चुरस पाहायला मिळते. हो यावेळेस चुकी झाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इंटर होतोय. सेकंड रनचा प्रयत्न होईल यावेळेस. आड असं मैदानावरती आपण पाहतायत. अगदी आपण बघू शकता त्यावेळेस आणि अगदी आपण पाहतायत क्रॉसिंग झालेली आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे DRH ची मदत जी मात्र इथे घेतली गेली. ऑफिशियल्स पंचांच्या माध्यमातून आपण पाहतायत तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. विकेट तर जरूर आहे परंतु कोणता फलंदाज बाद आहे यासाठी ही चर्चा झालेली आपण पाहताय टेक्निकल रूम मध्ये. रेफर केलं जातं आपण बघू शकतायत. सामना हाय व्होल्टेज मोड वरती आपल्याला बघायला भेटतोय. समोर विशालने मात्र या सामन्याची चर्चा थोडीशी दुगणी केलेली आपण बघताय परंतु विकेट कोणता यासाठी आपण टीव्ही अंपायरची मदत जी मात्र इथे घेत असताना आपण बघतोय. ऑफिशियल अंपायर आपण बघतायत मयूर सर आपण या कारण थोडासा टोकाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सध्या तरी फलंदाज सागर असणार आहेत. त्यानंतर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना नवीन बॅटर. मॅच संपली नाहीये कारण ज्या वेळेला सेट फलंदाजाची गरज असे अशा पद्धतीच्या क्रुशल मुवमेंटला त्यावेळेला मात्र आपण नवीन फलंदाज पाहतोय आणि आता सामना जर पाहायला गेला तर नक्कीच बदलला गेला आहे. मॅच मध्ये आपण पाहता एक सिंगल प्लस इथे एक विकेट. त्यानंतर दाफलकावरती आपण बघू शकतोय जगदंब सासने संघ या दाफलकावरती बघायला मिळेल 42 वरती आणि आता सामना आपण बघू शकतायत सध्याच्या घडीला 3 बॉल आणि 5 धाबा.
3 चेंडू 5 धाब्याची गरज. विशाल मैदानावरती गोलंदाजी करत असताना पादिरवाडी संघाचं अस्तित्व जपतोय. ओहो यावेळेस आक्रमण आल्या केलंय गोलंदाजाचं भव्य स्वागत आणि आता सामना जिंकलाय जगदंब सासने टीमने. अभिनंदन देऊया सासने टीम. हार्ड लक अँड टफ लक. इथे आपण पाहतायत पादिरवाडी क्रिकेट संघ. वाटलं नव्हतं की गोलंदाजी अशी होईल, परंतु मैदानामध्ये आपण पाहतायत जणू काही दगड मधूनच सेट हा खेळाडू आणि त्याचा बॅट मधून आला षटकार.